सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. काय झालं? दोन मिनिटं साहेब, विषय असा आहे, बाहेरनं बोगस मतदार यायला लागले, मी सिद्ध करू शकतो. माझ्याकडे याद्या आहेत, त्या याद्याप्रमाणे तरी बोगस मतदाराला थांबवलं पाहिजे किंवा आत गेल्यानंतर सकाळी उमेदवार येतात, याद्या काढून घेतात आणि मांजरड्याचे मतदार कोण आहे? टोटल माझ्या किती लोकांची बोलणं झालंय माझं ते आपल्या कधी निष्पन्न झालं आमदारकीच्या बरोबर इलेक्शनला, तोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन काढायला पाहिजे. नाही, त्याचा विषय नाही. दोन विषय असतात. नवीन नियमावलीप्रमाणे काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे. जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर 471 कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज, त्या 3 आयडेंटिटीज त्यांना सादर करायच्यात. त्या 3 आयडेंटिटीज सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. ही आमची नियमावली नाही, निवडणूक आयोगाची नियमावली. मग त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही? म्हणजे कोण देऊ शकतो दादा? पोलिसांच्या पोलिंग एजंट देऊ शकतो, तिथला बाहेरचा बूथ एजंट देऊ शकतो. बाहेरच्या मतदाराने आयडेंटिफाय. 2 मिनिटं, तो मतदार जर आत जात असेल तर त्याला थांबवलं पाहिजे. कोण थांबवलं? बाहेरच्या तुम्ही थांबवलं पाहिजे किंवा बाहेरच्या बूथ एजंटने थांबवलं पाहिजे. ही जबाबदारी सगळी आरोनची आहे. आरो केंद्र प्रमुख, पोलिंग एजंट. आरो कुठं आहेत? मग आरोंना बोलवायचं. तुम्ही उमेदवार ही जागा नाही ना आरोनची बोलायची. कोण आहे आत? पोलिंग एजंट आहेत की आत? सगळ्यात यादी ठेवायला दिली एका प्रमाणे नाही दिली. यादी दिल्या काही म्हणते माहिती आहे का? तुम्ही अजून त्याने मतदान केलं नाही, तुम्ही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेर येऊन धरले ते म्हणतात केले, आता त्याचा काय संबंध आहे? त्याने आता ऑब्जेक्शन नाही चालणार ना सर. असं झालंय. बाहेर काढले. दादा मुळात मुद्दा असा आहे, त्या लोकांचा ओळखणार कशी? ओळखणार नाहीत माणसं. इम्पॉर्ट बाहेर थांबलं पाहिजे. आम्हाला बाहेर थांबावंच लागेल, आम्हाला आयडेंटिफाय करून द्यावं लागेल. आत एजंट बसलाय, नावाप्रमाणे त्याला यादीच काढून जर घेतले असतील तर करायचं कसं? जे काही तुमचं राष्ट्र म्हणणं आहे, जे काही ऑब्जेक्शन आहे, बरोबर, तुम्ही ते आरोना आता कॉल करा. आम्ही कशासाठी लॉ अँड ऑर्डर बंदोबस्तासाठी, बरोबर. आरोनी केंद्र आरोनी केंद्र प्रमुखाला सांगून पोलीस स्टेशनशी डिस्कस करून त्यांना सांगून आपण जे काय असेल तुमचे जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑन रेकॉर्ड घेऊन कारवाई नाही. तो विषय नाही दादा, प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाहीये. तो विषय नाही. माझं आपल्या सगळ्यांना आम्ही प्रक्रियेनुसारच साहेब करतोय. मला निवडणूक आयोगाने जी नियमावली दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी करायला. आम्ही आयडेंटिफाय करून द्यायला लागलो, हा बाहेरचा हा बाहेरचा. नाही 2 मिनिटं, तसं नाहीये सर. आम्ही आयडेंटिफाय करून देतो हा बाहेरचा. लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटिफाय करून सांगावं, त्यांनी योग्य ती कारवाई करावी. आरोपी चर्चा करून उभं राहायचं आणि तुम्ही जवळपास उभं राहा. कोणी राहावं? पोलिंग एजंट. पोलिंग एजंट उभं राहावं. कोणी राहून चालणार नाही दादा. साहेब काय आहे, पोलिंग एजंट हे शहरातले आणि मांजरड्याचा मतदार येणार असेल तर मांजरड्याच्या व्यक्तीलाच घालणार ना, तो मांजरड्यातला आहे. केंद्र प्रमुख, पोलिंग एजंट कोणाचे? आमच्या पोलिंग एजंट का ठेवतो आपण? याद्या आतनं काढून घेतल्या सकाळी येऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आरोना सांगा, ऑन रेकॉर्ड घेऊन आपण योग्य ती कारवाई आरोप होईल. तुम्ही थांबून बूथवरती लगेच कोण येत असेल तर पोलिंग एजंट व्यवस्थित बूथवर एजंट पोलिंग एजंटला सांगून घ्या ते ही जी नावं आली काय होईल ते होईल. आणि
याच्यामध्ये आमचं तुम्हाला एकच सांगणं तुम्ही तुमच्या पद्धतीनं लॉ अँड ऑर्डर सांभाळा. मी निवडणूक आयोगाची नियमावली पाळणार. फुल असेंब्ली लागू आहे, मी निवडणूक जमावबंदी लागू आयोगाची आहे, नियमावली पाळणार सर. जमावबंदी सुद्धा लागू आहे, नियमावलीप्रमाणे व्हावं ही माझी इच्छा. मी काही जमावबंदी सुद्धा लागू आहे. नियम तुम्ही हे पण पाळा आणि ते पण पाळा. दोन्ही पाळायला लागले. तुम्ही एक नियम पाळून देत नाहीये. बोगस मतदार थेट यायला लागले, ग्रुप मधनं घेऊन यायला लागले, त्यांना कोण अडवत नाहीये. इथे जर थांबवलं तर प्रमुख आरोपला बोलतील आणि त्यावर कारवाई करतील. मी नियमावलीप्रमाणे चाललोय. आणि 8-10 लोकांचा मॉब येतोय तिथे यंत्रणा तुम्ही 25 लोकांचा मॉब केला नाही का? आपला मॉब बाहेर उभा राहील. थोडं मॉब राहणार नाही दादा, 1-2 पद्धती कोण राहतील ते राहतील. 1-2 लोक उभं राहा. तुम्ही Crowd कुठे होणार नाही. दोघं उभं राहा. जे मांजरड्याचे 2 अर्ज भरलेले आहेत ते आपल्या बूथवरती 2 मांजरड्याची मुलं बसवा आणि बूथवरती लक्ष ठेवा. काही प्रॉब्लेम वाटलं कोण आणि ग्रुपमध्ये येऊन जर कोण घुसायचा प्रयत्न केला, पोलीस इथं आहेत म्हणून तुम्ही सुद्धा व्यवस्था करा. तुम्ही आम्हाला कन्वे करायचं स्वतःहून तुम्ही साहेब इथं थांबावं लागेल. नाही थांबावं लागेल नाही दादा, तो विषय नाही. कोण कन्वे येऊपर्यंत घ्यायला तुम्हाला बोलवून करायचं. 30-35 जण आत घुसतात साहेब. प्रत्येक बुथवर आमचा बंदोबस्त आहे दादा, तिथं तुम्ही सांगू 30-35 शकता. जण आत घुसतात. नाही, मी स्वतःहून काही करणार नाही. साहेब आपण यायच्या अगोदर किती मुलं आली आपल्या दारूची बोलतील ना दादा, जे काय असेल ते रिपोर्ट केले. बंदोबस्त आहे बरोबर आहे. मग तिथं पलीकडे पोरं हाणून आरोप पाठवले सगळे. जी 100 तुमचे नाही, तुमच्याकडे आणलं, तुमच्याकडे